हॅलो सगळ्या मैत्रिणींना. तर खूप दिवसाच्या गॅपनंतर व्हिडिओ येत आहे. कारण काय ना, व्हिडिओला स्टँडच आपल्याकडे नव्हतं त्याच्यामुळे. तर इथे आपण प्रिन्सेस कटचं कटिंग करणार आहोत आज. 3 पीस प्रिन्सेस कट म्हणजेच बेल्टवाला प्रिन्सेस कट. तर इथे बघा, पहिल्यांदा जितकी हाईट आहे ना त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून हाईट घ्यायची आहे. तर इकडे हाईट आहे 13.5, तर 14.5ला एक मार्क करून घ्यायचा आहे. गळा जर का उतरत असेल तर गळा रुंदी घ्यायची आहे इथे 2 इंच, आणि तिथून पुढे अंतर घ्यायचं आहे 3 इंचाचं. कितीही शोल्डर असू द्या तुमचं, 3 इंचाचं अंतर घेतलं तर ते बरोबर बसून जाणार आहे. त्याच्यानंतर इकडे मोंडा खोली घ्यायची आहे 5.5-6 इंचाची. व्यवस्थित बघायचं आहे मी कशा पद्धतीने माप घेते. ह्या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग केलं ना, तुमचा ब्लाऊज अजिबात म्हणजे अजिबात बिघडणार नाही आहे आणि चपटासुद्धा होणार नाही आहे. त्याच्यानंतर इथे बघा, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर 34 छाती आहे, तर 34ला भागायचं आहे 4ने, तर बरोबर 8.5 इंच येतं आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन, अशी 10.5 इंचाची घडी येते. बॅक साईडला तुमचा फुगा येत असेल, झोळ पडत असेल, तर फक्त 1 इंचाचं इथे आकार देण्यासाठी मार्क करून घ्यायचं आहे. आणि ह्या पद्धतीने 1/2 इंचाचं अंतर जे आहे ते फिटिंगच्या साईडला थोडं खाली घ्यायचं आहे. त्याच्यामुळे अजिबात झोळ येणार नाही आहे. इथे गळा घेत आहे मी. तर गळा जो आहे ना, तर तो आहे 10.5 इंचाचा. तर 11.5 इंचाला मार्क करायचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर गळा रुंदी खालच्या साईडची आपण घेतलेली आहे 3.25 इंचाची. तुम्हाला याच्यापेक्षाही पसरट गळा हवा असेल तर तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता. आणि ह्याला मटक्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, मी जसं देते त्या पद्धतीने. तर इथे झालेला आहे आपला बॅक साईडचा गळा पूर्ण आकार देऊन. त्याच्यानंतर बघा, ही जी फिटिंगची लाईन आहे ना, ती कंटिन्यू करून घ्यायची आहे. अगदी सोपी कटिंग. ही कटिंग जर का तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कळाली नाही तर डबल बघा, पण अतिशय सोपी कटिंग आहे. तुम्ही ह्या कटिंगच्या आधारे 1000 ते 1,500 रुपये रोज कमवू शकता. तर जसं आपण मार्क केलेलं होतं ना, त्या पद्धतीने मी इकडे कटिंग करून घेणार आहे. बघा, जसं मी मार्क केलेलं आहे त्या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊ. तर बॅक पार्ट जो आहे तो आपला अगदी व्यवस्थित कट झालेला आहे. अस्तर असं फिरवून घ्यायचं आहे आणि हा पार्ट जो आहे ना, तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे. तर खालच्या साईडलाही आपल्याला 1 इंच मार्जिन मिळाली पाहिजे आणि दोन्ही साईडलाही आपल्याला 1 इंचाचं मार्जिन मिळालं पाहिजे. ह्या पद्धतीने आपण हा पार्ट जो आहे तो ठेवलेला आहे आणि तसंच आपण इकडे मार्किंग करून घेणार आहोत. तर बॅक पार्ट जो आहे ना, तो इथे ठेवल्यानंतर जसाच्या तसा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. म्हणजे तसाच्या तसा आपल्याला इकडे काही बदल न करता आखून घ्यायचं आहे. आणि नंतर एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे ते कसं टाकायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे लगेचच. तर बघा, जसाच्या तसा मी इकडे मार्क करून घेतलेला आहे. खालच्या साईडला 1 इंचाचं अंतर राहील. ह्या पद्धतीने मी इथे लाईनसुद्धा मारून घेतलेली आहे. व्यवस्थित बघा आणि ह्या पद्धतीने कटिंग ट्राय करा. आता इथे बघा, इथे मी घेतलेला आहे वरच्या साईडला फिटिंगच्या तिथे 1 इंच आणि खालच्या साईडला 1.5 इंच. त्याच्यानंतर इकडे ही लाईन जी आहे ती 1.5 इंचाने आखून घ्यायची आहे. हेवी चेस्टसाठी हाचा ब्लाऊज आहे. म्हणजे अजिबात जो प्रिन्सेस कट आहे ना, तो चपटा होणार नाही. ह्या पद्धतीने तुम्ही जर का मार्किंग जर केलं तर दोन्ही साईडला इकडे 1.5 इंचाचं मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रेग्युलरप्रमाणे गळा तुमचा जेवढा गळा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून, तर मी इकडे 6.5ला मार्क करून गळा जो आहे तो आखून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघा, आपण क्रॉसपट्टीची लाईन मारून घेतलेली आहे 4 इंचावरती. तर आमची जाहिरात आलेली आहे आणि ह्या पद्धतीने माझा कामामध्ये जो वेळ आहे ना, तो ह्या पद्धतीने जात असतो कधी कधी. तर 4 इंच म्हणजे जे मार्जिन पकडून आपण 4 इंच घ्यायचं आहे. तर हा बघा, हा याच्यावरती येऊन बसलेला आहे आणि याला नाही हा काहीही कळत नाही. डायरेक्ट कपडा जो आहे तो गोळा करून घेतलेला आहे. हे बघा, हसतो पण. तर कधी कधी ना असाच वेळ जातो माझा आणि ह्याच्यामुळे ना मग आपलं जे टार्गेट ठरलेलं असतं ना, दिवसाला 3-4 ब्लाऊज, तर ते अजिबात होत नाही. तर आता याला मला 15 ते 20 मिनटं असंच नादी लावावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायची आहे मैत्रिणींनो. तर समजून घ्यायचं आहे. तर माझी शूटिंग अशी चालते, म्हणजे माझं व्हिडिओ शूट एडिटिंग वगैरे असलं ना, त्याच्यामुळे मग माझं व्हिडिओ येत नाही ते शिलाई कामाचे. त्याचं कारण हेच आहे. तर आता गेलेला आहे तो आणि आपण आता कंटिन्यू करूया. तर बघा, सगळं त्याने गोळा करून घेतलेलं आहे अस्तर, पण तरी पण आपण आता व्यवस्थित असं हे करून घेणार आहोत आणि अगदी परफेक्ट हा ब्लाऊज तयार झालेला होता. तर इथे बघा,
पुढच्या साईडचा मोंढा आहे ना तो अर्धा इंचाने मी कोरून घेतलेला आहे फक्त. त्याच्यानंतर इकडे बॅक साईडला आपल्याला 3 इंचाचा क्रॉसपट्टीसाठी मार्क करून घेतलेला आहे आणि इकडे पुढच्या साईडला 4 इंचाचं मार्जिन पकडून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर क्रॉसपट्टी ही येते. आणि आकार देताना सुद्धा अगदी सरळमध्ये द्यायचा नाही किंवा स्केलने द्यायचा नाही, हाताने अगदी व्यवस्थित असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा क्रॉसपट्टीला तिरपी लाईन ही मारून घ्यायची आहे. गळ्याचं जे टोक आहे ना वरचं तिथे पाव इंचाचं अंतर सोडायचं आहे. तिथून आत्ता घ्यायचं आहे बघा क्रॉसपट्टीच्या तिथून आपल्याला घ्यायचं आहे 3.25 इंचाचं अंतर आणि वरती घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंचाचं अंतर. तर मोजून बघायचं आहे वरच्या साईडने 10.5 येतं की किती येतं. टक्स पॉईंट अंगावर घेतला तरी चालेल. तर दोन्ही साईडला परत एकदा इथे 2.25 इंचाचे मार्क करायचं आहे. मी जसं मार्क करते त्या पद्धतीने. तर व्यवस्थित लक्षात घ्या. तर क्रॉसपट्टीच्या साईडला जे आपण अंतर सोडलेलं आहे ना ते अंतर पकडायचं नाही आहे मैत्रिणींनो. तिथून पुढे 3.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. आता मी व्यवस्थित असा आकार दिलेला आहे आणि हा मोंढ्याच्या मध्यातून हा आकार ह्या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही कळालं नाही तरी मला कमेंट करायची आहे. तर क्रॉसपट्टी मी डबल चेक करून घेतलेली आहे जेणेकरून आपली कमी जास्त व्हायला नको आहे. तर परफेक्ट आपलं ड्रॉईंग झालेलं आहे, म्हणजे मार्क करून झालेलं आहे फ्रंट साईडचा पार्टसुद्धा. तर आपण आता हा पार्ट जो आहे ना तो कट करून घेणार आहोत. तर कट करताना ही मार्जिन जसं आपण घेतलेलं आहे ना ते व्यवस्थित असं कट करायचं आहे. तर लक्षात घ्या मैत्रिणींनो, ही जर का तुम्ही कटिंग व्यवस्थित जर केली ना तर अगदी तुमचा ब्लाऊज जो आहे तो 100% बसणार आहे. एक्स्ट्राचं जे मार्जिन होतं ना आपण वाढवलेलं 1.5 इंचाचं क्रॉसपट्टीमध्ये घ्यायचं नाही आहे. फक्त छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच एवढंच मार्जिन घ्यायचं आहे. बाकीचं कटिंग जे आहे ते ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. अगदी सोप्यात सोपी 5 ते 7 मिनटामध्ये प्रिन्स कटची कटिंग होते. आणि ह्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ती 350 रुपये आहे सिटीमध्ये. तर आमच्याकडे 250 रुपये शिलाई आहे ह्या ब्लाऊजची. तर संपूर्ण अस्तर जे आहे ना ते अगदी व्यवस्थित कट झालेलं आहे. अस्तर जर का परफेक्ट कट असलं ना मैत्रिणींनो तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतो. हेच अस्तर आपल्याला मेन कपड्यावरती टाकून जे आहे ते कट करून घ्यायचं असतं. तर बघा ही कटिंग कशी वाटली, सोपी वाटली की अवघड वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर इथे आपण आता बाही कट करणार आहोत. तर बाही कशी कट करायची तेही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर इथे मी परत दुसरा अस्तर घेतलेला आहे, घडी टाकून घ्यायची आहे ह्या पद्धतीने. तर आपली चेस्ट आहे 34चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 8.5 इंच. तर याला थोडासा जॉईंट येणार आहे मैत्रिणींनो. तर बाही आहे आपली इथे 9.5 इंचाची. तर 9.5 अधिक 1 इंच 10.5ला असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा. तर 10.5ला बॉक्स बनवल्यानंतर इथून खाली घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंच आणि आकार द्यायचा आहे. तर आपण याला थोडंसं पफ घेणार आहोत. तर मी इथे घेतलेला आहे 2 इंचाचा पफ. तर पफ बाही तुम्हाला जमत नसेल तर ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे याला. तुम्ही पुढचा मोंढ्याचा आकार दिला नाही तरी ही बाही अगदी व्यवस्थित बसते. तर ह्या पद्धतीने मी आता कट करून घेतलेला आहे. तर याला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे बघा. इथे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे म्हणजे जॉईंट द्यायला आणि बाही जोडायलाही सोपं जातं. तर आता आपली बाही जी आहे ती अगदी व्यवस्थित कट झालेली आहे. फक्त आपल्याला आता इथे जॉईंट द्यायचा आहे, तोही तुम्हाला मी दाखवते लगेचच. आणि ना दंडघेर प्लस आपल्याला 1.5 इंच. तर दंडघेर आहे 5.25 इंचाचा, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवायचा आहे. तर हा जो उरलेला कपडा आहे ना अस्तरचा तो घ्यायचा आहे, ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि अशी कटिंग करून घ्यायची आहे बघा. मी जशी कटिंग करते ना त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. वरचं जे अंतर आहे ते थोडंसं एक्स्ट्रा आलं तरी पण नंतर आपण हे कट करून घेऊ शकतो. इथे रुंदी मी घेतलेली आहे 8.5 इंचाची बाहीची रुंदी. आणि ह्या पद्धतीने पलटी मारली ना तर मी मार्जिनसह इथे अस्तर ते ठेवलेलं आहे जे जॉईंट द्यायचं आहे ते. तर मैत्रिणींनो तुम्हाला कटिंग कशी वाटली नक्की कमेंट करायची आहे. अगदी सोपी कटिंग आहे. तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की आमची कटिंग जी आहे ती चुकलेली आहे किंवा ब्लाऊज जो आहे तो बिघडलेला. अजिबात ब्लाऊज बिघडणार नाही, अगदी 100% खात्रीने मी सांगू शकते. तर बाही पण आपली इकडे झालेली आहे जोडून. त्याच्यानंतर बघा हा आहे मेन ब्लाऊजचा कपडा. तर लग्नाची साडी आहे ही आणि कांजीवरम साडी आहे. अतिशय सुंदर साडी आहे आणि या साडीमध्ये
ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस निघलेला आहे मैत्रिणींनो. तर बघा ह्या पद्धतीने आपण आता जसं आपण अस्तर कट केलेलं होतं ना, तर अस्तर जे आहे ते सगळं ह्याच्यावरती ठेवून आपण कट करून घेणार आहोत. अर्धा ते पाऊण इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवून आपण हे सगळं कट करायचं आहे. पहिल्यांदा बाही कट करून घ्यायची आहे, नंतर बॅक साईडचा पार्ट आणि त्याच्यानंतर मधले जे पार्ट आहेत ना फ्रंटचे, ते पार्ट कट करून घ्यायचे आहे. तर आजची कटिंग जी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कशी वाटली, कुठेही काही अडलं तरी नक्की मला कमेंट करायची आहे. तर चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्स कट ब्लाऊज कसा कट करायचा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.